सगळ्यात महत्त्वाची बातमी, वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून आता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, खरं तर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड हे या इच्छुक होत्या। याकरता त्यांनी उमेदवारी जाहीर न झाल्यानं त्यांनी दिल्ली देखील गाठलेली होती आणि आता वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 2 जागेचा तिढा खरं तर महाविकास आघाडीत अद्यापही कायम आहे। पहिली प्रतिक्रिया देण्याकरता स्वतः वर्षा गायकवाड आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार आणि अभिनंदन उमेदवारी मिळाल्याबद्दल। धन्यवाद, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि पक्षाने जो आदेश केलाय त्यासाठी मी पक्षाचे खूप मनापासून धन्यवाद मानते। मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनियाजी यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते आणि महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मला संधी दिली त्याबद्दल मनापासून सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची पण धन्यवाद व्यक्त करते। अगदी वर्षाताई, मान्य मला तुम्ही फार गडबडीत असाल कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत असेल, फोन येत असतील, पण अगदी शेवटचा सवाल, या सगळ्या संदर्भात गेले अनेक दिवस तिढा कायम होता। अगदी तुम्ही दिल्ली सुद्धा गाठलेली होती, प्रसंगी जाहीरपणे तुम्ही या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती की काँग्रेस हक्काची जागा मागण्याकरता कमी पडलेली आहे। अखेर तुम्हाला उमेदवारी जाहीर होतीये। एकूणच इतका संघर्ष केल्यानंतर मिळणारी ही उमेदवारी फार महत्त्वाची आहे। नाही, पक्षाला मी एकतर स्वतःच्या उमेदवारीसाठी गेले नव्हते। दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात माझा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये चर्चा झाली होती आणि मुंबईच्या चर्चेमध्ये आमचं काही मत होतं ते सांगण्यासाठी गेले होते। पण ज्यावेळी पक्षाने मला आदेश केला त्यावेळेला त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर मी मुंबईमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि पक्ष जी आज्ञा देईल ते काम सातत्याने करण्याचा माझा प्रयत्न राहिला। त्यामुळे पक्षाने मला पुन्हा एकदा एक संधी दिली। पक्षाने मला AIC सेक्रेटरी बनवलं, तसं बघाल तर मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं, तरुण वयामध्ये मंत्रीपद दिलं आणि यावेळेला पक्षाने मला संधी दिली। तर पक्षाने दिलेल्या संधीचं मी प्रयत्न करेन। लोकांनी मला आशीर्वाद द्यावा आणि लोकांनी काम करण्याचे सातत्याने मला अनुभव आहे। मी लोकांमध्ये काम करते त्यामुळे मला अनुभवाचा फायदा होईल आणि उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला त्या ठिकाणी मदत करेल ना, आशीर्वाद देईल ही अपेक्षा करते। निश्चित ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, उत्तर मध्य मुंबईच्या आता मवियाच्या उमेदवार असतील वर्षा गायकवाड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।